जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु हितेश रबाडाकडून चेंडू सुटला आणि त्यानंतर बॅकअप सुद्धा चांगलं होतं. धावांचा श्रीगणेश होता या ठिकाणी. ड्राईव्ह केला, सक्सेसफुल ड्राईव्ह. प्रणय यावेळी चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. आज आगाशी संघ एक वेगळ्याच रंगात आहे. आगाशी संघाने घरच्या मैदानावर जे विजयपद पटकावलं होतं त्यानंतरचं कमबॅक यंदाच्या हंगामामध्ये त्याचे वाखाणे जोग झालंय. प्रत्येक खेळाडूची मेहनत आहे. 4 गोलंदाज, याचा बॅटर, याचा फिल्डर, म्हणून आगाशी संघाने दर्जेदार कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये चालवली. हो, ड्राईव्ह केला यावेळेला चेंडू. वॉट अ फील्ड, वॉट अ फील्ड. हितेश रबाडा काय जबरदस्त एफर्ट लावलंय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक धाव. चार चेंडू 4 धावा. दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. चला जेसीसी अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. आलाय का? येस. हो, तू पण ये, तू पण ये. खऱ्या अर्थानं तू पहिला ये, कारण जेसीसी कडून जो नेतृत्व करणारा हा एकमेव असा खेळाडू आहे ज्यांनी मागील 2 वर्षामध्ये फुल सपोर्ट आपल्या संघाला केलाय. हर्ष सुलेमान अतिरिक्त खेळाडू आहे हा, परंतु अतिशय चांगली कामगिरी मागील 2 वर्ष झाली आपल्या संघासोबत केले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 6 धावा धावपळकावरती आहेत टीम जेसीसी बी संघाच्या. आशिष नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कर. पहा, सुरुवात चांगले. 2 विनासर्गा दरम्यान हा सामना भेटलेला आहे. जेसीसीला सुद्धा माहित आहे ऐश्वर्याला काय करायचं, आणि आगाशी संघाला सुद्धा माहित आहे. जमेची बाजू जेसीसी संघासाठी काय ठरले की मागील 24 चेंडू ऍज ओपनर आलेले दोन्ही बॅटरने खेळून काढले. ऑन साइडला ड्राईव्ह केले चेंडूला, चेंडू अडवला आहे तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने भर. पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. 1 धाव धावपलकावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 7 धावा धावपलकावर आहेत. पुन्हा एकदा हो, ऑन साइडला चेंडू बॅनरला टच. चेंडू बॅनरला टच म्हणजे चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. कल्लू गोलंदाजी मार्कवर आहे, आणि जिकडे दुसऱ्या चेंडूवर कल्लूच्या चौकार आलाय. 11 धावा धावपळ. अजय पवार ऑन फायर. ऑन हलक्या त्याने दिशा दिली गेली. वेगळ्या रन बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे सिंगल रन. धावसंख्या 1 ने भर. 12 धावा धावपलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कल्लू पुन्हा एकदा सज्ज होतो. पहा, इम्पॅक्ट या मॅच मध्ये कुठे राहिलाय. जमेची बाजू काय ठरली गेली बघा. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर, पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर हितेश रबाडा आणि साहिलने सुरुवात चांगली केली होती. इकडे सुद्धा तेच घडलंय. इकडे हो, ड्राईव्ह आपला हातून फटका. वड मॅग्निफिसंट कव्हर ड्राईव्ह. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. एमपीएल चौकार. 4 धावा. इकडे सुद्धा तेच घडलंय. वैभव पाटील आणि अजय पवार यंदाच्या हंगामामध्ये एक वेगळ्याच मोड मध्ये आहेत, आणि त्यांनी ज्या प्रकारची सुरुवात केली ते अतिशय वाखाण्याजोग आहे. 16 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. हलक्यात सन्मान दिलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने भर. 17 धावा धावपलकावर. सुरुवात चांगली, परंतु आगाची संघाला सुद्धा एक लक्षात ठेवायचं की मागील मॅच मध्ये 40 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं. त्याचं कारण होतं की हितेश रबाडाने आणि साहिलने आपली कामगिरी अतिशय दर्जेदार केली होती मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 18 धावा धावपलकावरती आहेत टीम आगाशी संघाच्या. विशाल नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आहे. ओहो, वेगवान चेंडू, परंतु यष्टांच्या बाहेर आहे, त्यामुळे नो चेंडू येतोय.
19 धावा धावफलकावर. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेली. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केला, वेगाने येतोय तोपर्यंत 1 धाव. 20 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ओहो, यावेळी चुकी केले. चुकीचं रूपांतर आलंय. 4 धाब्यांमध्ये चेंडू गेलाय. सीमारेखा पार. MPL चौकार. 4 धाबा. ड्राईव्ह केलं. हो पुन्हा एकदा. व्हाट मॅग्निफिसंट बॅटिंग बाय वैभव पाटील बाबू. बॅट मधून अजून एक चौकार येतोय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. 4 धाबा. 28 रन 28 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. काय जबरदस्त सुरुवात आहे. बघता बघता तिसरा चौकार आलाय वैभव पाटीलच्या बॅट मधून. ही सुरुवात जी जेसीसीने ओमसाई संघासमोर केली होती ती सुरुवात आता आगाजी संघाने जेसीसी संघासमोर केली. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा वेगाने. चांगली फिल्डिंग परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली होती. तोपर्यंत 1 धाव. 29 रन 29 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्ग. काय इकडून विकेट येईल, काय इकडून ब्रेक थ्रू येईल येणारे कालवेळ सांगेल. परंतु 29 हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. येस 1+1 2 अतिरिक्त धावा. 31 रन 31 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय सिंगल साठी. 32 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. चांगली सुरुवात. काय फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात आतापर्यंत ती मागाची संघाची. हलक्याने चेंडूला दिशा दिली गेली. सिंगल रन. 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे 33 धावा धावफलकावर ती मागाची संघाच्या. हितेश रबाडा शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय. फुलटा चेंडू दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल. चला 2 कॅप्टन जीवदानी माऊली त्यानंतर आपले ओमसाई. चला टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन. पुन्हा एकदा हितेश सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय तोपर्यंत सिंगल राऊंड. पहा सुरुवात कशा प्रकारे होती. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा धावफलकार होत्या आणि त्यानंतर शेवटचं आणि अंतिम षटक आहे जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा धावफलकावर. ओहो ड्राईव्ह केला ऑन साइडला. चेंडू अडवला फेकी होईपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने वर. चला हर्षित 2 कॅप्टन आल्यात. टॉस करून घ्यायचंय. आणि 4 संघांना विनंती आहे की आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत. चला तर 35 धावा धावफलकावरती आहेत जिकडे इट्स नॉट आउट. दिस इज एन ॲलय. छत्तीस धावा धावफलकावर. 36. जीवदानी माऊली फुलपाडा संघांना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलंय तर आमंत्रित केले बॅटिंगला आपले ओमसाईला. ही सुद्धा खूप मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. हो मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय.
या चेंडूचं कारण काय होतं, टप्पा पडल्यानंतर थोडी जास्त उंची होती, त्यामुळे वैभव पाटीलला हा चेंडू काय समजला नाही. पुन्हा एकदा सज्ज होतोय, हलक्या हाताने दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन, 37 रन, 37 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. आतापर्यंत 37 धावा धावफलकावर. हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, सुरेख चेंडू वेगाने येतोय. या ठिकाणी पहिला आदरा टीम मागासी संघाला. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 38 धावा धावफलकावर आणि पाठलाग आहे 39 धावाचा. चला, आगाची संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. चला, लेट्स प्ले. तिथे टार्गेट आहे 39चं. या अगोदर, या मॅच अगोदर 40 धावांचं टार्गेट ठेवलं होतं जेसी संघाने. म्हणून आता टार्गेट होतं त्यांना 39 धावांचं आलंय. पहिला चेंडू, हो, ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. सलामीवरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहे हितेश, तर नॉर्थ सेकंडला साहिल. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. दोन चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 1 धाव धावफलकावर. हो, ड्राईव्ह केला, ड्राईव्ह सक्सेसफुल, कव्हर ड्राईव्ह, आपलातून फटका, चेंडू गेला सीमारे पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डेझे, साहिल, रबाडा यांच्या जोडीने पहिल्या ओपनिंग साजेदारी स्पर्धेमध्ये करून दाखवले 40 धावांची. आणि बघूया 39 धावांचा पाठलाग होईल की या 39 धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील. कालवेल सांगेल. हो हो, हलक्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा, सुरुवात झाली, 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे, जिकडे हो जागा बनवली, जागा, हो, वॉट अ फील्ड, काय जबरदस्त फिल्डिंग. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे 7 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग कितीचा आहे? 39चा. काय या धावांचा पाठलाग होईल? या धावा या मैदानावर चेस केले जातील. येणारी कालवेल सांगेल. 2 विनर संघ दरम्यान हा सामना जिंकणारा संघ सुपर 60 मध्ये उद्देशासाठी दाखल होईल आणि पराभूत होणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. तर अखेरच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 8 धावा धावफलकावर. पाठलाग आहे 39 धावांचा.
मुकेश नवीन गोलंदाज. हो, पहिला चेंडू नो आलाय. त्या न ला उत्तर आलंय एका धावेमध्ये, म्हणजे 1+1 2 अतिरिक्त धावा. 10 धावा धावपलकावरती आहेत. पाटला काय 39चा सलामीरचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. इकडून आता दोन फलंदाजांची रणनीती कशा प्रकारे असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होते. हो, ड्राईव्ह केला चेंडू अमित पठाणच्या हातात, म्हणजे पहिला हादरा टीम JCC बी संघाला. डॉन थँक्यू. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बघा, पहा ब्रेक थ्रू आलाय इकडून टीम आगाशी संघाला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगर पहा इकडून विकेट आलाय, परंतु काय त्या स्कोर कार्डला चालवलं जाईल साहिल आणि अनिकेत कडून येणारी कालवेल सांगेल. परंतु अतिशय चांगली आतापर्यंत गोंधळाचे हाताळले मुकेशने. हो, लेफ्टमच्या बाहेर आहे का, तर येस, लेफ्टमच्या बाहेर आहे, त्यामुळे वाईट येतोय. 12 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. तो पण सिंगल रन. धावसंख्या 1 पूर्ण. 13 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे पाटला काय 39 धावांचा. हलक्या हाताने पुन्हा तेच घडलंय. धावसंख्या 1 14 धावा धावपलकावरती. सुरुवात चांगली आहे आतापर्यंत टीम आगाशी संघाची. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती JCC कडून, परंतु रबाडाच्या विकेटने थोडस आवाज कमी करायचं. अजयला त्रास झालाय वाटतोय, कारण नारंगीमध्ये जायची घाई झाली. हो, ड्राईव्ह केले चेंडूला. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत झटबॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. लास्ट बॉल टू गो. 40 रन. लॉस ऑफ 1 विकेट. इन टार्गेट इज 39. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मुकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 15 धावा धावपलकावरती आहेत. आणि मॅच इक्वेशन काय बनलंय, तर येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 24 रन. 12ची सरासरी. प्रथमेश काय या धावांचा पाठलाग होईल, या धावा या मैदानावर डिफेंड केले जातील, येणारी कालवेल सांगेल. मंगेश नवीन गोलंदाजी मार्कवर. 12-24 इक्वेशन राहिलं गेले. मंगेश सज्ज होतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. हो, वॉल शॉट. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. साहिलने मॅच ऑन केली की काय, येणारी कालवेल सांगेल, परंतु त्या चौकाराने थोडीशी मोमेंटमला शिफ्ट आणलंय. आणि मॅच इक्वेशन काय राहिलंय, तर येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 19 धावा धावपलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय आणि मंगेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन पुन्हा जागा बनवले आणि त्या जागेला उत्तर आहे. 4 धाव्यांमध्ये चेंडू गेला सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. पहा या 2 चकाराने
त्या मोमेंटला शिफ्ट आणलंय आणि लगेचच टीम मीटिंग सुद्धा बोलावली गेली. मी म्हटलं होतं साहिलने पहिल्या मॅच मध्ये चांगली साथ निभावली होती हितेश रबाडाची, परंतु आता यावेळेला साहिलची साथ निभावणं खूप गरजेचं असणार आहे जेसीसी संघासाठी. परंतु काय जबरदस्त कमबॅक इकडे करून दाखवलाय. परंतु काय इकडून आगाजी संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, या धावा डिफेंड केल्या जातील येणारे कालवेल सांगेल. परंतु मंगेशवर केलेला हल्ला बोल काय एवढं मंगेश कमबॅक करेल हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 23 धावा धावफलकावर 2 चौकार आल्यात पहिल्या 2 चौकारावर 2 चेंडूवर. मंगेश पुन्हा एकदा साहिल समोर सज्ज होतोय. दिशा दिली गेली चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 वर. 24 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो ऑन साइडला बॅटची चेंडू गेलाय आबिद पठाणच्या हातात. दुसरा हादरा टीम जेसीसी संघाला गॉन. प्रणय नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होते. पहा बरंच काही घडलंय षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर सिंगल आले आणि मग काय घडलंय विकेट आलाय. सुरेश चेंडू हलक्या चेंडूला ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत सिंगल रन. पहा जबाबदारी आता पुरेपूर आले साहिलवर जेसीसी संघाची. साहिल जबाबदारीला पार पडतोय की काय येणारे कालवेल सांगेल. ड्राईव्ह केलाय हो व्हॉट अ फील्ड ऋषभ, अफलातून फिल्डिंग, काय जबरदस्त एफर्ट लावलाय ऋषभने. काय या 3 धावा त्या मोमेंटमला शिफ्ट आणतील येणारे कालवेल सांगेल. परंतु काय जबरदस्त एफर्ट लावलाय ऋषभने. वरती आहेत, अजूनही 13 धावांची गरज आहे. 6-13चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय. शिवन बेनबेन्सी शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होते, जिकडे इक्वेशन राहिलंय 6-13चं. हो पहिला चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. वेगाने आला अजय पवार, त्याला माहित आहे अशा वेळेला स्ट्राईक साहिलकडे नाही जायला पाहिजे, त्यामुळे सिंगल आले. परंतु प्रणयला सुद्धा आता काम करावं लागणार आहे, कारण जबाबदारी साहिलवरती जबाबदारी आतापर्यंत पुरेपूर तो पार पाडला गेला या मॅच मध्ये. परंतु प्रणयला सुद्धा ती कामगिरी करणं खूप गरजेचं असणार आहे. ऑन साइडला जागा बनवली, तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर, अजूनही 11 धावांची गरज. येणाऱ्या 4 चेंडू 4 मध्ये 11 म्हणजे 3 चौकार. शिवम पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो नो चेंडू आहे यावेळेला, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव, 1+1 1 धावा. पहा सुरुवात कशी झाली या षटकाची. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 सिंगल आल्यात आणि आता काय घडलंय तर 9+1 2 धावा. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले. जुनी 4 चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. ड्राईव्ह केला यावेळेला चेंडू. हो आता काय घडलंय, ज्या खेळाडूने पहिले 2 झेल घेतले होते त्या खेळाडूकडून चौका निघून गेलाय. सीमारेखा पार 4 धावेसाठी. आता इक्वेशन काय बनलंय, 3 चेंडू 5 धावा. पहा या मॅच मध्ये इम्पॅक्ट कुठे राहिलाय.
पहिल्या 2 षटकामध्ये दबदबा पूर्णपणे बनवला होता टीम आगाजी संघाने जेसीसी संघावर, परंतु त्यानंतरच तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गेलं जेसीसी कडून. खास करून साहिलच्या बॅटमधून ते 2 चौकार आले, ते मोमेंटला शिफ्ट आणणारे. आता शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत मॅच कुठे आणले. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. प्रणयच्या बॅटमध्ये चौकार आलाय. मोठा फटका साईडला. ओहो, चेंडू निघून गेला सीमा गप्पार. चौकार. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आता इक्वेशन काय, 2 चेंडू 1 धावा. जमेची बाजू मी म्हटलं होतं की प्रणय ऑन झालाय. पहिला ऑन झाला होता साहिल, आता प्रणय ऑन झालाय. आता मॅच इक्वेशन काय राहिले, 2 चेंडू 1 धावा. काय जबरदस्त 39 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बॅटिंग जेसीसी बी संघाने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. चला 2 चेंडू 1 धावा. प्रणय पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटा चेंडू ड्राईव्ह केलाय, मॅच